आणि एक महत्त्वाची बातमी, निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शरद पवारांच्या उपस्थितीत लंकेंचा पक्ष प्रवेश होणार आहे। निलेश लंके आता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। निलेश लंके अजित पवार गटासोबत गेले होते, आता पुन्हा एकदा ते शरद पवार गटात प्रवेश करतात। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। योगेश, शरद पवार गटामधून अजित पवार गटात आणि पुन्हा आता एकदा शरद पवार गटात प्रवेश होतोय निलेश लंकेंचा। निश्चितच उमेद, ज्या पद्धतीने निलेश लंके हे अजित पवार गटात गेले होते, अजित पवारांसोबत ते जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। मात्र आज शरद पवार जी पत्रकार परिषद घेणार आहेत, त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार निलेश लंके हे पुन्हा एकदा शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्याचीच घोषणा थोड्याच वेळात स्वतः शरद पवार करणार आहेत। आणि या पक्षप्रवेशानंतर निलेश लंके यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता सुद्धा आहे। आणि ज्या पद्धतीने नगरमधून सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके यांना उमेदवारी दिली जाणार अशा पद्धतीची शक्यता ही वर्तवली जात आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके हे नगरमधून लोकसभेची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यासोबतच एकूणच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा या संदर्भात निलेश लंकेंना आवाहन केलं होतं की तुम्ही तुतारी हातात घ्यावी आणि नगर लोकसभा लढवावी अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं। मात्र आज निलेश लंके हे स्वतः या ठिकाणी येऊन पक्षप्रवेश करणार आहेत आणि नगरमधून ते लोकसभा निवडणूक लढवणार अशा पद्धतीचं एकूण चर्चा आहे। ही माहिती आता समोर आलेली आहे। अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो, कारण यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली। अजित पवार गटासोबत जवळपास 40 आमदार हे सोबत होते, त्यामध्ये निलेश लंके यांचा सुद्धा समावेश आहे। आणि आता निलेश लंके हे पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे परत आहेत आणि लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। या संदर्भातील घोषणा आज स्वतः शरद पवार करणार आहेत आणि त्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नक्कीच।